तर मित्रांनो, माझं नाव आकाश मनकर, आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे। आणि आज तारीख आहे 10 सप्टेंबर, वार आहे बुधवार। तर आता आपण बघू 1:36 झालेत आणि आपण आता गाडी काढली। तर काल जसं बघितलं, काल थोडा आपला मूड खराब झाला कारण ट्रिप वगैरे नव्हत्या। तुम्ही व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहित असेल, व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहित असेल। तर आज सकाळी भाऊ आलाय जाऊन आपल्या कामावरनं, त्याला पण ट्रिप नव्हता, मला पण ट्रिप नव्हता लागल्या। त्याचं पण ओव्हरऑल इन्कम सीएनजी वगैरे कट करून 1500 का 1700च्या आसपास झालेलं आहे। आणि आता तो मला बोलला की मॉर्निंगला त्याला महालुंगेच्या साईडनं वगैरे हायवेवरनं इंटरसिटी लागत होतं नवी मुंबईच्या, 2दा त्याला लागला तो असं बोललाय। पण त्याने एक्सेप्ट नाही केली कारण त्याला मॉर्निंगला लागली, जर नाईटला लागली असेल त्याने एक्सेप्ट केली असती, कारण नाईटला गेला मॉर्निंगवरनं त्या रिटर्नची भेटली असते। आता मॉर्निंगला जाणार तो परत कधी येणार, तर टाइम जास्त झाला असता, त्याला झोप वगैरे आली असते म्हणून तो नाही गेला। तर आता बघणार आपण, जर आपल्याला लागली तर आपण नक्की जाऊ, पण एवढंच आहे की 5च्या अगोदर लागली पाहिजे। म्हणून मी थोडा लवकर निघालोय, 1:30 वाजता निघालोय। लवकर तर नाही, 12 वाजता निघलं पाहिजे होतं तसं जर लवकर निघायचं म्हटलं, पण तेच की तो आला थोडा लेट आणि त्यानंतर आम्ही जिमला जाऊन आलो, जिमवरून आल्या घरी जेवण वगैरे, त्यामुळे टाइम गेलाय। बाकी अदर आपण कुठे टाइमचा वेस्ट नाही घालवत आपला, पण ठीक आहे, असू द्या, बघूया। आता आपण जाऊया ऑनलाईन आणि बघूया ट्रिप कुठे लागते। उबरला तर काल अजिबात ट्रिप नव्हते, अजून इन्सेंटिव्ह माझा अजून 4 ट्रिप कंप्लीट केले तर मला 200 रुपये ऍड होणार आहे। आणि त्यानंतर अजून 6 ट्रिप कंप्लीट केला 250, हे माझ्या मते परवा सकाळपर्यंत व्हॅलिड आहे, म्हणजे शुक्रवारी सकाळी 4 वाजेपर्यंत। तर ठीक आहे, तर ट्रिप तर काय वाजत नाही अजून, तर बघू आपण बाकीच्या ऍप्लिकेशनला पण आपण ऑनलाईन जाऊया। तर मित्रांनो, पहिली ट्रिप आपल्याला लागली रॅपिडोकडनं लागली आहे, खराडीला ड्रॉप करायचं, काय 300 समथिंग काय ते दाखवलेलं, तर एक्सेप्ट केली आहे। तर मला चला ठीक आहे, पहिली ट्रिप चांगली भेटली। आता टेन्शन नाही, जरी उबरला ट्रिप नाही लागले, ओला कंटिन्यू मारायच्यात। तर बघू, ओला पण ट्रिप पण चांगला भेटला पाहिजे, अशा मोठ्या जर ट्रिप भेटला तर चांगलं वाटतं, 300-400च्या वगैरे। तर इथं एक्सेप्ट झाली खराडीची, तर जाऊया। आणि मला काल एकाने कमेंट पण केली की त्या ओलाचे नवीन अकाउंट आणि ट्रिप एक्सेप्ट होत नाही, तर मला हेच बोलायचं की मला पण स्टार्टिंगला एक्सेप्ट नव्हते होत, पण मी जेव्हा कंटिन्यू मारायला लागलो त्यानंतर मला ट्रिप एक्सेप्ट व्हायला लागल्यात ओलाच्या वगैरे। त्याच्यामध्ये पण थोडंफार आहे की तू आधी कंटिन्यू ओला तरी मार, जेव्हा तुझे ट्रिप पूर्ण होतील जास्त, त्यानंतर तुला ट्रिप लागतील। तर मला पण तसं झालं, स्टार्टिंगला आधी व्हिडिओ येतात, मी मॉर्निंगला पण मला छोट्या ट्रिप येतात, मी त्या छोट्या ट्रिप कमी करतो, म्हणजे एकदम छोट्या पण नाही, 69-87 रुपयाच्या नाही, 150, 127, 110 अशा ट्रिप असेल ते कम्प्लीट करतो मी। त्यानंतर मग मला लागतात मोठमोठे ट्रिप, जसं कालच्या व्हिडिओमध्ये मला 400च्या कधी 500च्या कधी 600च्या पण ट्रिप लागल्यात। तर आता पण मला खराडीची लागली आहे 300 समथिंग किती तरी। तर जातो, कस्टमर जवळच आहे, किलोमीटर 1.7 किलोमीटर वगैरे, तर कसं मला पिकअप करतो आणि ड्रॉप केल्यावर दाखवतो या अमाऊंटची किती भेटतं ते। आपण खराडीला 409 रुपये कस्टमरनी पे केलेत आणि आपल्याला त्याचे भेटलेत 20 का 21 किलोमीटर होतं, टोटल 20 का 21 किलोमीटरच होते आणि आपल्याला त्याचे भेटले 386 रुपीज। तर ठीक आहे, आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते। विमाननगरची एक लागलेली 105 रुपये, 105ची मारून काय फायदा नाही। आता बघूया, ओला तर ऑनलाईन आपली, उबरला पण जाऊया ऑनलाईन। तर आपलं नशीब चांगलं, आपल्याला जिथं ट्रिप ड्रॉप केली आपण कस्टमरला, आता तिकडनंच आपल्याला ट्रिप लागली बालेवाडीची। तर काय त्याचे आपल्याला 400 समथिंग रुपीज दाखवलेले, तर एक्सेप्ट केली आहे। जाऊया ओलाला, आधी ऑफलाईन जाऊया, ओला पण ट्रिप वाचते सारखी। मग तर उबरची ट्रिप ड्रॉप करतो बालेवाडीला, तिकडनं बघा पुढची ट्रिप कुठे लागते। मोठी अमाऊंट असली ना, 300-400 रुपयाच्या ट्रिप असली ना, तर काय वाटत नाही आपल्याला मारायला, कारण त्या ट्रिपमुळे आपला टार्गेट पण लवकर कम्प्लीट होतो। तर ठीक आहे, कस्टमरला जाऊन पिकअप करतो आणि ड्रॉप करून दाखवतो तुम्हाला। 400 समथिंग का दाखवलं, म्हटलं 400 आपल्याला 400च्या वरच भेटतील, त्याचा काय प्रॉब्लेम नाही। आपण लोकेशनवर पोहोचला आणि राईड कॅन्सल केली, 15 रुपये भेटलेत कॅन्सलेशनचे। तर आता काय बोलायचं, ठीक आहे, दादा इथनं बघूया आता पुढची रिपोर्ट लागते। तर मित्रांनो, सेम काल सारखं होतंय, जी लास्ट ट्रिप उबरची कॅन्सल झाली त्यानंतर मला ट्रिपच पडते, ओलाला पडते 127, 156 असे छोट्या ट्रिप पडतात ते। आणि उबर तर वाजाराच झाले, काय माहित, उबर तर जरा सुद्धा वाजला, एकदा ती ट्रिप वाजली त्यानंतर ट्रिपच वाजली नाही उबरला। काय चाललंय नक्की काय माहित, आता काय बिझनेस कमी झालाय का गाड्या अशाच उभ्यात, काय अंदाज नाही। असं वाटतंय मला आता ओलाचे पण ज्या ट्रिप आहेत आता छोट्यात छोट्या एक्सेप्ट करून टार्गेट कम्प्लीट केलं पाहिजे, नाही तर काय होणार नाही। रॅपिडोला पण ट्रिप येते, रॅपिडोला आली की गायब होती, कोणी ना कोणी एक्सेप्ट करते, कसं चालायचं। तर बघू आता काहीतरी करूया, जास्त वेळ असं राहिलं तर चालणार तर नाही, काहीतरी करावं लागेल, बघूया किती वेळ लागतं पुढच्या ट्रिपला।
तर मित्रांनो मी आता आहे मोशीमध्ये. तर खराडीवरनं मी जेव्हा डिव्हाइस चेंज केला, म्हणजे हा माझा कॅमचा मोबाईल आहे आणि जो रेकॉर्डिंग करतोय तो माझा मोटरोलाचा मोबाईल आहे 12 GB रॅमचा. तर मी त्याच्यामध्ये ओला लॉग इन केलं, म्हटलं त्यातनं ट्रिप मिस वगैरे होता, त्यातनं लॉग इन करून बघूया. तर त्यात लॉग इन केलं, त्यातनं मला ट्रिप लागली मोशीची. तर इथं मोशीला ड्रॉप केलंय. तर 460 रुपये कस्टमरने दिलेत आपल्याला, 434 का कितीतरी भेटलेत मला मोशीला ड्रॉप करायचे. तर ठीक आहे, आता इथं आहे. तर बघू आजच्या दिवस मी आयडी याच्यातच लॉग इन करून ठेवून बघणार आहे की कशी ट्रिप लागते, काय लागते. तर एक अंदाज दिला आपल्याला, जर काय माहीत मोबाईलचा इश्यू असेल त्यामुळे असं होत असेल, तर ओलाच्या ट्रिप ज्या मिस होत आहे. बाकी उबरसाठी तर हाच डिव्हाइस आहे, याच्यावर लॉग इन होतोय मी. माझ्या या मोबाईलमध्ये उबर लॉग इन आहे, त्यात पण चालतो, पण काय सेमच इश्यू, ट्रिप वगैरे काय शो नव्हतं करत. तर मी आता याच्यावर लॉग इन केलं आहे. तर बघूया याच्यात ट्रिप कुठे लागतात. आता सध्या आपला आता सकाळपासून 2 ट्रिप कंप्लीट केल्या आहे. तर 825 रुपयाची आपली अर्निंग झाली आहे सकाळपासून आणि गाडी आपली 60 किलोमीटर चालली आहे. तर ठीक आहे, ट्रिप तर पडलेली माझ्या मोबाईलला आकुर्डीची, पण तेच व्हिडिओ चालू होता, एक्सेप्ट नाही करू शकलो. तर बघूया किती वेळ लागते पुढच्या ट्रिपला. नाही तर मी रेकॉर्डिंगसाठी जो माझा कॅबचा मोबाईल आहे त्याच्यावरनं रेकॉर्डिंग कराल, फक्त क्वालिटी थोडी कमी येईल. तरी बघूया पुढची ट्रिप कुठे लागते. तर मित्रांनो खूप टाइम नंतर एक ट्रिप लागली उबरकडनं. आउटसाईडची आहे, पेरणे फाटाची आहे, म्हणजे ते लोणीकन त्या साईडची. पण असू द्या म्हटलं, बॅक साईडनं हायवे टायवे पटाक लवकर जाता येईल. आणि 400 काहीतरी अमाऊंट चांगली दाखवलेली, तर एक्सेप्ट केली आहे. तर कस्टमरपर्यंत 2 मिनिटावरच आहे. तर जाऊ द्या, नशी मोठी ट्रिप अशी 2-3 कंप्लीट आपला टार्गेट आहे, आपल्याला कंप्लीट करता येईल. पण एवढं नक्की आहे की ट्रिपचा फ्लो कमी झाला आहे. तर त्यामुळं मी तर एवढंच बोललो की ज्या ट्रिप भेटतात त्या लवकर लवकर कंप्लीट करा, कारण कंटिन्यू ट्रिप नाही आहेत. ज्यांच्या प्रायव्हेट गाड्या त्यांना माहीत असेल, त्यांना कंटिन्यू ट्रिप नाही पडत आहे. बाकी जे एव्हरेज फील्ड यांच्याकडनं भाड्याने घेऊन चालवतात तर त्यांना भेटत असेल ट्रिप आधी, काय माहीत नाही. कोण ड्रायव्हर जर भेटला मला, त्याला विचार भाई तुला कंटिन्यू ट्रिप वगैरे आहे की नाही, कारण त्यांचं ते एव्हरेज फील्डवाल्यांचं उबरसोबत टायअप असतं, त्यामुळं पहिली ट्रिप त्यांना देतात, त्यांनी एक्सेप्ट नाही घेत आपल्याला येते. ठीक आहे, बघूया. तर आणि बाकीचे म्हणजे उबर यूज करतात तर त्यांनी पण सांगा की नक्की ट्रिप आहेत की नाही, का मलाच कमी पडतात नक्की नाही माहीत. पण ठीक आहे, आता आलो काश्मीरच्या लोकेशनवर, त्यांना पिकअप करतो आणि ड्रॉप करून दाखवतो तुम्हाला किती वाटतं ते. पेरनेरा ट्रिप ड्रॉप केली, त्याचे आपल्याला 467 रुपीज भेटलेत, म्हणजे 468 पकडा. तर ओव्हरऑल अर्निंग आपली झाली 1293, म्हणजे 1300 रुपये झाले. आणि गाडी आपली 93 किलोमीटर चालली आहे. तर CNG बघू शकता अजून हाफ आहे. आणि एक आपल्याला आता अजून एक ट्रिप लागली आहे 300 समथिंगची. तर जाऊया पिकअप करूया. मला वाटतंय केसनल फाट्याला वगैरे ड्रॉप करायचं, प्रॉपर ॲड्रेस नाही बघितला आहे, पण बाजूलाच आहे. 360ची लागली मला रॅपिडोकडनं, 6 मिनिटं पिकअप आहे. तर जातो, पिकअप करतो आणि ड्रॉप केला दाखवतो किती भेटतं ते. तर ही जी रॅपिडोची ट्रिप लागलेली आहे आपल्याला, तर ही कस्टमरला फोन लावला, त्यांना केशवनगर मुंडव्याला जायचं आहे. तर इथनं काय 19 किलोमीटर आहे, त्याचे दाखवलं 340 का किती रुपये. तर परवडत नाही अजिबात, मी कॅन्सल करतोय. ती कॅन्सल केली आणि आपल्याला 500ची ट्रिप लागली आहे. एक पिंपरी चिंचवडला जायचं आहे, 24 किलोमीटरचे 500 देतात, ते ठीक आहे. तर ही एक्सेप्ट केली. तर जाऊया, उबरकडनं लागली आहे. 11 मिनिटावर पिकअप आहे. तर कस्टमरला आधी कॉल लावतो, कारण कन्फर्म केलं पाहिजे. तर बघू शकता ही ट्रिप ड्रॉप केली आपण. मोशीला ड्रॉप करायचं आहे. मोशी म्हणजे पिंपरी चिंचवड, तर त्याच रोडला आहे. अरे तर ड्रॉप केलं आहे. आणि या ट्रिपचे आपल्याला किती भेटलेत बघूया. 550 तर कस्टमरने पे केलेत आणि 523 रुपये आपल्याला भेटलेत बघू शकता. तर हे 523 ॲड करूया आजच्या अर्निंगमध्ये. ही मोठी ट्रिपामुळं थोडंफार आपलं टार्गेट आता कंप्लीट व्हायला आलं आहे. म्हणजे 1816 रुपये झालेत आपले आणि आता वाजलेत 7:46 झालेत बघू शकता. तर बघूया इथनं अजून छोट्या 700चे आपले अर्निंग 700-800 रुपये जरी झाले तरी आपला टार्गेट आता होऊन जाईल. तर ठीक आहे, बघूया याच्या पुढं किती वेळ लागतं पुढची ट्रिप लागायला. उबरला तर ऑनलाईनच आहे मी. आता तर इंटरसिटी वगैरे पडलं तर नाही एक्सेप्ट करणार, बट बघूया. आणि ओलानी पण चांगली राईड दिली, त्यामुळं टार्गेट झाला आहे. ठीक आहे, बघूया आता पुढची ट्रिप कुठनं लागते. 73 अशा छोट्या ट्रिप लागतात ना, तशा अजिबात मी नाही एक्सेप्ट करत. 184चे पिंपरी सौदागरला टॉप होते, 10 किलोमीटरचे 184 देते. आणि किलोमीटर पिकअपचा बघू शकता 12 मिनिटं दाखवते, 4.2 किलोमीटर. एवढं लांबचं पिकअपचं घेऊन तरी काय अर्थ आहे मग.
बघूया रॅपिडोला पण ऑनलाईन जाऊया. ओला चालू केलं ते राईड द्यायला लागलं लगेच. परत 30 राईड. आणि ओलामध्ये ही एक इश्यू आहे, सांगतो काय. रॅपिडो ऑनलाईन जाऊया, बाहेर जाता आता बोलूया. तर मित्रांनो, जो मी इश्यू बोलत होतो, तर ओलामध्ये असं किती जणांसोबत झालंय, माझ्यासोबत रोजच होतं की आपल्याला कुठली राईड आली, आपण ती जर रिजेक्ट करतोय ठीक आहे, तरी ती रिपीट आपल्याला येते. जरी कोणी एक्सेप्ट नाही केलं तर ती पिंपरी सौदागरची परत आली. जर कोणी ती जोपर्यंत ती कोणी एक्सेप्ट नाही करत ना, जर आपण त्या लोकेशनवर आहे सेम, तर ती राईड आपल्याला सारखी येत राहणार. तुम्ही जितक्याला रिजेक्ट, आता उबरवर पण तसं आहे, पण उबरवर 2दा-3दा रिजेक्ट केला परत येत नाही. तर उबरवर कसं 2दा-3दा रिजेक्ट केल्यावर येत नाही, पण ओलावर काय आहे की जोपर्यंत कोणी एक्सेप्ट नाही करतो तोपर्यंत ते कंटिन्यू वाजत राहते. तर भले ती 80-90 रुपयाची असू द्या, कुठली पण ट्रिप असू द्या, जोपर्यंत कोणी एक्सेप्ट नाही करत ते वाजत राहते. छोट्या ट्रिप तर कोणी लगेच एक्सेप्ट नाही करत, मोठी ट्रिप जशी कोणाला लागती कोणीही एक्सेप्ट करतं. आता ही परत एक लागले 6 मिनिट दाखवते, पिंपरी सौदागरला टॉप करते, 142ची दाखवते. कमीत कमी या 200-250ची राईड द्या, म्हणजे मारायला काय वाटणार नाही. हे 100-150 रुपयाच्या राईड मला तर अजिबात समजत नाही. ते पण अशा टायमिंगला ट्रॅफिकच्या याला. आता सगळ्यांना माहिती या टायमिंगला 7:45 वाजलं, त्या टायमिंगला किती ट्रॅफिक असतं रोडवर. पण ठीक आहे, असो आता काय, जसं ट्रिप येतात तसे तरी देते. उबरला तर मला 2दा मोठमोठ्या ट्रिप वाजल्या बस. असं का होतंय काय माहिती, मोठमोठ्या ट्रिप वाजताय, फक्त छोट्या ट्रिप नाही आवाज होते, काय समजा ना. ठीक आहे, आता बघू, पहिले इथनं बाहेर जातो आणि मग बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. रॅपिडो, उबर, ओला तिने लॉग इन केलंय, कुठून ट्रिप लागते बघा. असं वाटतं मला आता काय दिवसांनी इंड्रा आहे, इंड्रा पण मी आधी यूज करायचो, माहीत असेल की नाही मला माहीत नाही, तर इंड्रा पण यूज करायचो. असं वाटतं आता काही दिवसांनी परत इंड्रा पण चालू करावं लागणार आहे. तर राईडच येत नाही ॲप्लिकेशनवर लवकर. आता का, ते जसं अगोदर होत होतं की अगोदर पण काही दिवसांपूर्वी राईड नव्हत्या आहेत. आता जेव्हा मी पर्सनल ओला चालू, अगोदर पण राईड पडत नव्हते, तर त्यामुळं अगोदर राईड नव्हते पडत, तर मी ओला म्हणून त्यामुळं ओला स्टार्ट केलेलं, तर ओलाला कंटिन्यू राईड लागत होते. तर आता तसंच काहीतरी करावं लागलं असं मला वाटतंय. बघूया, अजून अजून 2-3 दिवस बघूया. त्यानंतर जर सेम तसंच व्हायला लागलं तर मग काय ऑप्शन नाही आहे. आता एक थेरगावची मला ट्रिप आली आहे, पण 200 रुपये दाखवते, पण पिकअप जो आहे तो इथं चाकण साईडला आहे. आपल्याला राईट मारावं लागेल, तर त्या साईडला तर मला नाही जायचं आहे. तर बघू, मी सध्या कस्टमरचा पण फोन आला आहे, बघूया. तर कस्टमरशी बोललो आणि राईड कॅन्सल केली. कस्टमर काय माहिती आहे कसा होता. मी त्यांना बोललो, सर मी राईड, त्यांना फोन आला झाला आता किती वेळ लागेल. मी सर 7-8 मिनिटावर आहे, तर मी राईड कॅन्सल करतोय, कारण राईड काय परवडत नाही आणि परत ते चाकण साईडला पिकअप आहे. ते स्वतः बोलले थँक्यू सर म्हणून फोन कट केला. मला असं पण थँक्यू बोलतं. ठीक आहे, असू द्या, असतात काय कस्टमर. तर इथं बघूया आता पुढची ट्रिप कुठं लागते. हे नाशिक फाटा भोसरी त्या साईडला लागली पाहिजे, हे चाकण साईडला नको. तर देतो अपडेट जी ट्रिप लागली त्याची. तर 335 रुपये भेटत आपल्याला. ही तर शनिवार वाड्याजवळ ट्रिप ड्रॉप करायची होती, केली आहे. 15 किलोमीटरचे 335 भेटले, ठीक आहे. मग 335 कस्टमरला दाखवलं, कस्टमरने 335 पे केलं, आपल्याला 300 समथिंग काहीतरी भेटले पाहिजे. बघूया, 300 भेटले तरी आपल्याला परवडतंय. पर किलोमीटर 20 रुपयांनी लागते ट्रिप. म्हणजे ही पूर्ण करूया, कॅश कलेक्ट. सो 318 रुपये आपल्याला भेटलेत. आता 318 भेटलेत, बघू शकता. तर ठीक आहे, ट्रिप कंप्लीट झाली. 318 आपल्याला म्हणजे आपल्या 2100च्या आसपास, तर 2100 पारच झालेत. 318, हां, 2134 रुपये आपली अर्निंग झाली आजची. तर म्हणजे ओव्हरऑल सीएनजीला काढून आपलं 500 रुपये तरी होतात. अजून आपल्याला 500 रुपयाची अर्निंग केली तर 2000 पार होतील. बघूया अजून किती वेळ. आणि आताशी 8:45 वाजलेत, तर आपल्याकडे टाईम आहे माझ्या मते. आपण 2 वाजता गाडी, 1:30च्या आसपास गाडी काढली आहे, तर 12 वाजेपर्यंत ट्राय करूया, नाही तर 11 वाजेपर्यंत. आणि म्हणजे अजून 2 तास काम करूया, बघू किती अर्निंग होती. तर रॅपिडोकडनं ट्रिप लागली आपल्याला हिंजेवाडीची. 357 काहीतरी दाखवले मला वाटतं. 16 किलोमीटर होते. तर बोलू चला जाऊ दे, आपल्या इकडली ट्रिप भेटली, बरं झालं. तर ही ट्रिप कंप्लीट केला. 2425च्या आसपास आपलं टार्गेट जाते आता. मग काय प्रॉब्लेम नाही, अजून 2-3 ट्रिप करून 3000पर्यंत पोचायचं ट्राय करूया. ठीक आहे, बघू तरी तिथे गेला कोणती ट्रिप लागते काय नाही, त्याच्यावर डिपेंड आहे. तर जाऊया, जायला माझ्यामध्ये तासभर तरी लागेल. आता आपण इथं शनिवार वाड्याजवळ 9 वाजलेच समजा, 8:52 झाले, तर 10 वाजेपर्यंत पोचू आपण.
इथनं माझी इच्छा आहे की छोट्या ट्रिप पडली तर बरं आहे, तिथं मारूया आणि मग टार्गेट पण कंप्लीट होतं आहे आणि तिथनं लवकर घरी पण जाता येतं आणि भाव लवकर गेला तर तो पण लवकर येईल. आणि उद्यापासून आपल्याला असं डेली ब्लॉग पण मी टाकणार आहे, कारण उद्या थोडंफार कामं पण आहे, हाफ डे पण मी घेणार आहे. हाफ डे घेऊ शकतो, नक्की गेला असं माहीत नाही, पण डिपेंड ऑन सिच्युएशन आहे उद्या. तर ठीक आहे, बाकी सांगतो ड्रॉप केल्यानंतर. तर ट्रिप ड्रॉप केली आहे आपण, आपल्याला त्याचे 357.45 भेटले पर किलोमीटर. 21 रुपयांनी ही ट्रिप भेटली आहे. दिसत जसं पर किलोमीटर 19 रुपये 168. ठीक आहे, तर ही ट्रिप पूर्ण झाली आहे आणि याचे आपल्याला 356 ॲड करूया प्लस 356, तर 2490ची आपली अर्निंग झाली आहे. तर अजून दोन तरी ट्रिप अजून कंप्लीट करूया. आणि टायमिंग झाला इथं यायला आपल्याला 9:30 वाजलेत, म्हणजे 9:45 वाजता तिथं निघालेलो, 9:38ला पोचलो आहे. खूप लवकरच पोचलो आहे, काय ट्रॅफिक वगैरे लागलं ना त्यामुळं लवकर आलो आहे. तर आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. तर मित्रांनो, उबरकडनं एक छोटी ट्रिप लागलेली, ती कंप्लीट केली आहे. 180 रुपये भेटलेत आणि एक पुढची ट्रिप पण लागली आहे, ती इथं आंबेगाव बुद्रुकला ड्रॉप करायची. एक्सेप्ट केले कारण बघू शकता नॉन एसीने आहे ट्रिप आणि 500 कितीतरी दाखवलेलं म्हणून एक्सेप्ट केली आहे. म्हटलं चला चांगली अर्निंग होते, आपला टार्गेट पण कंप्लीट होतं आहे. तर 2600च्या आसपास झालं, मग आता 3100च्या आसपास होईल. तर ही राईड कंप्लीट करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. बोललेलं ही नॉन एसीमध्ये ट्रिप होती, कंप्लीट केली आहे. 516, तर कस्टमरनी 517 पे गेलेत. तिथले आपल्याला किती भेटलेत बघूया. आपण इथं लोकेशन तर गो टू होम टाकले. तर 498 रुपीज भेटलेत आपल्याला. तर बघू शकता 492 भेटलेत. तर आपला आजच्या टार्गेटमध्ये 492 ॲड करूया. 492, तर 3162 रुपयाची अर्निंग झाली. अजून तर घर जायपर्यंत अजून एक ट्रिप झाली तर आता अर्निंग चांगलीच होईल आपली. तर बघूया पुढची ट्रिप लागायला किती वेळ लागते. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघितलं की आता ती 3100 म्हणजे 3000 प्लस आपली अर्निंग तर झाली आज, पण CNG पण तेवढाच लागला, म्हणजे टोटल 700चा CNG माझा संपला असेल. आणि कारण गाडी माझी टोटल चालली 211 किलोमीटर माझी गाडी चालली आहे. तर CNG माझा लगभग अजून म्हणजे घरी जायपर्यंत मला वाटतं अजून मला 200चा CNG जाईल. टोटल 800, 850 किंवा 850, 900च्या आसपास CNG जाणार आहे. तर ठीक आहे, बघूया. आता आपला अर्निंग तेवढी चांगली झाली तर ठीक आहे. तर आता इथनं तर चाललो ऑन द वे आहे. आता इथं कात्रज चौकातलं लोकेशन टाकलं आहे, सॉरी कात्रज चौकात चाललो आहे आपण. आणि लोकेशन गो टू होम मी टाकली आहे. ओला, उबर, रॅपिडो तिन्ही याला गो टू होम टाकले आणि चिंचवडीची लोकेशन टाकली. आता ट्रिप पडते की नाही त्याच्यावर डिपेंड आहे. जर रिकामं जावं लागलं तर खरं काही परवडणार नाही. रिकामं जर भले नाही जावं लागणार एवढी गॅरंटी आहे मला. फक्त थोडंफार मग फिरून येईल आपल्याला, जसं म्हणजे इथं सिटीमध्ये, सिटीमधून पुढची ट्रिप असं काय ते लागेल किंवा दापोडी, पिंपरी कुठलीही लागली तरी चालेल मला, एक्सेप्ट करून फक्त आता घरी जायचे. ओव्हरऑल अर्निंग तर आपली चांगली झाली आहे. फक्त हेच की आता फक्त कुठं प्रॉब्लेम नको व्हायला. आज दिवसभर फक्त मोठ्या ट्रिप मारल्या आपण बघितलं असेल, त्या मोठ्या ट्रिपमुळे आपला आज फायदा झाला आहे. तर ठीक आहे, ट्रिप असं कंटिन्यू तर नाही आहे, पण हेच की मोठ्या ट्रिप लागल्यात आपल्याला, फक्त त्यामुळं हे फायदा झाला आहे. पण हे पण मला कळत नाही, याच्या अगोदर तर अशा मोठमोठ्या ट्रिप लागत नव्हत्या उबरला, आत्ताच का लागत आहे का? कारण फक्त मला इन्सेंटिव्हचा जो माझा टार्गेट आहे तो कम्प्लीट होतो म्हणून. आणि हेच एक माझं 200 रुपये पण वॉलेटमध्ये मला ॲड झालेत. तेच इन्सेंटिव्ह जे बोललेलो मॉर्निंगला ट्रिप कंप्लीट करायची होती, तर त्याचा पण इन्सेंटिव्ह 200 ॲड झाला, तुम्ही बघू शकता. तर ठीक आहे, काय माहिती की काय आता हे जेव्हा आता फ्रायडेला नवीन वीक चालू होईल तेव्हा मग एकदा मला बघायचं आहे की तेव्हा जो नवीन इन्सेंटिव्हचा टार्गेट येईल तो तर कम्प्लीट नसणार आहे, तेव्हा ट्रिप येत आहे की नाही कंटिन्यू. आणि एक त्यानंतर सोमवारी बघायचं, सोमवारी जो नवीन क्रायटेरिया येईल त्या टायमिंगला हे कंटिन्यू ट्रिप पडत आहे की नाही, हे दोन मला चेक करायचे का. हे कम्प्लीट केल्यामुळे ट्रिप कमी होता, ते क्रायटेरिया जो आहे इन्सेंटिव्हचा तो पहिला स्टेज कम्प्लीट केल्यावर ट्रिप स्लो होता ते का, असं दुसऱ्यात काही इश्यू जो कंटिन्यू ट्रिप स्लो येतात ते समजेल आपल्याला. असं आपण जर डेली काम केलं, डेली ब्लॉग बनवला मी पण, तर तुम्हालाही डेलीचा अपडेट भेटेल. फक्त मला तर थोडा डाऊट तर येतोच आहे, पण तरी बघू एकदा ट्राय करूया आपण. खास करून फ्रायडे आणि मंडे हे 2 दिवस आपल्याला नोटीस करायचे, म्हणजे आपल्याला समजेल नक्की काय प्रॉब्लेम आहे. तर ठीक आहे, आता इथनं बघा मी विचार करतोय कात्रज चौकात जायला किंवा स्वारगेटकडे जायला. तर स्वारगेटकडे गेलं तर एका टायमिंगला ट्रिप लागू शकते आपल्या इकडली, तर स्वारगेटकडे जाणं मी प्रेफर करतो. जातो ऑन द वे आहे. तर
कुठली ट्रिप लागते त्याचा अपडेट दिला नाही तर आपल्या घरी जाऊन टोटल आजच्या आपण अर्निंग बद्दल बोलूया. तर स्वारगेटला येण्याचा डिसिजन मला थोडाफार चांगला होता. 15 किलोमीटर का 17 किलोमीटर आहे. 318 का काहीतरी रुपीज दाखवली मला. उबरवरनं ट्रिप पडली आहे हिंजेवाडी साईडची. तर म्हटलं त्याला जाऊया, एक्सेप्ट केली आहे. जाऊन पिकअप करतो, कस्टमरला ड्रॉप करतो आणि डायरेक्ट मग घरी जाऊन आपण आपलं आजची अर्निंग बघूया. तर मित्रांनो आता आपण आलोय घराजवळ आणि आपण सकाळी 1:30च्या आसपास काय काम चालू केलं तर टोटल 12 आज आपलं काम झालंय. आणि आज थोडीफार इंटरेस्टिंग पण गोष्टी झाली मग अशी येताना सांगतो तुम्हाला. तर बघू शकता 1:18 झालेत. गाडी टोटल आपली चालली आहे 246 किलोमीटर आणि CNG माझा मग अशी 500-550चा भरलेला. 2 कांडी कमीच बसल्या कारण भूमकर जावा त्याचा प्रेशर नव्हता. तर हाफ टँक आणि 1 कांडी माझी आहे म्हणजे 4 वरच्या कांड्या कमी आहेत. तर एक सांगतो, जेव्हा मी लास्ट व्हिडिओ जो बनवलेला मला हिंजेवाडीची ट्रिप लागलेली, कस्टमरच्या लोकेशनवर गेलोय आणि कस्टमरने ही ट्रिप कॅन्सल केली. तर बघू शकता हे विजयनगर कुठे ते सदाशिवपेठच्या इथं होता पिकअप. मी पोचलो, कॅन्सल केली. ठीक आहे असू द्या कॅन्सल केली. आपल्याला त्याचे 32 रुपये भेटलेत कॅन्सलेशनचे कारण म्हणजे लोकेशनवर पोचलेलो त्यानंतर ती कॅन्सल झाली. त्यानंतर हे बघा ही पुढची ट्रिप आहे. तर हा 276 भेटले. आपण इथं पिंपरी चिंचवडला ड्रॉप केलं, स्टेशनवरनं पिकअप केलाय. आता आपण हे सदाशिव पेठेतनं स्टेशनपर्यंत कसा पोहोचलो तर त्याच्याबद्दल सांगतो. तर जी शेवटची आपण ड्रॉप केली चिंचवडला त्याचं आपल्याला 277 रुपये 276 भेटले समजा. तर ठीक आहे. तर बाकीचं सांगतो काय. तर विषय असा की आपण सदाशिव पेठेतून रेल्वे स्टेशनच्या बॅक साईडला कसं पोहोचलो तर तिथनं मला ओलाची ट्रिप आली. ठीक आहे. तर ओलाची ट्रिप आली. मी गेलो, कस्टमरने जे लोकेशन टाकलेलं त्या शनिवार वाड्याच्या इकडला लोकेशन होतं. मी गेलो लोकेशनला गेलो तर तिकडनं कस्टमरला फोन लावला. कस्टमर बोलले आम्ही इथं बाहेर हल्दीरामच्या इथं थांबलोय. म्हणलं ठीक आहे सर मी येतो. मला समजलं रेल्वे स्टेशनच्या बॅक साईडला आहे. तर यात माझी पण थोडीफार चूक आहे. ती काय मी सांगतो की मी डायरेक्ट ठीक आहे मग मी बोललो तिथं का आपल्याला 5-7 मिनिटं मॅक्झिमम लागले असतील जायला आपलं इथनं शनिवारवाड्याच्या समोरनं डायरेक्ट आपलं स्टेशनच्या बॅक साईडला. तर मी गेलो डायरेक्ट हल्दीरामकडं. तिकडे गेलो तर त्यांना दाखवलं सर तुमची लोकेशन चुकीची होती तर हे तिकडली लोकेशन आहे तर तुम्ही अपडेट करा. तर मी आपलं लोकेशन अराईव्ह करून मी केलं त्यामुळे ते अपडेट काय होत नव्हतं. तर त्यांना बोलले की सर एक काम करा तुम्ही स्टॉप करा स्टेशनचा आणि तिकडनं जाऊ. ते बोलले ठीक आहे करा तुम्ही. बोलले अमाऊंट किती अमाऊंट वाढेल का. मी बोललो सर 50-60 रुपये वाढू शकतात. ते बोलले नाही मला 312 दाखवलं मी 312 पे करणार. मी त्यांना मॅपमध्ये दाखवतो पण की सर बघा तुमची ही लोकेशन दाखवतीये तुम्ही पण बघू शकता आणि तुम्ही करंट लोकेशनवर क्लिक करून दाखवा. नाही तुम्ही सध्या करंट लोकेशन इथे तर थोडाफार फरक आहे. जास्त नाही 60-70च्या 50-60च्या आसपास चेंज होऊ शकतात अमाऊंट. एकदा बघा किती होतं ते. त्यांचं एकच नाही मी 312 देणार. आणि असं बघायला गेलं तर प्रॉपर ते जॉब मधले होते तर त्यांच्यासोबत त्यांची मिसेस पण होती. ठीक आहे. तर म्हणजे त्यांचं हेअर कट वगैरे त्याच्यावर कळतं की बाबा ऑफिस मधला माणूस आहे हा. तर तरी ते बोलले नाही. तर मी यांना काय बोलू. एक तर माझी चूक झाली की मला तिथनंच फोन केला पाहिजे होता, बोललं पाहिजे होतं सर मी तिथं येतो पण तुम्हाला आला लोकेशन अपडेट करावं लागेल. तर त्या टायमिंगला जर ते बोलले असं नाही कॅन्सल करा तर तिकडनंच मी दुसरी ट्रिप घेऊन गेलो असतो आणि दुसरी ट्रिप पण लगेच लागली असती. उबरला वगैरे लागत पण होती. मी नव्हती एक्सेप्ट केली कारण मी ओलाची एक्सेप्ट केली म्हणून. मला आता काय करणार जाऊ द्या. मी लोकेशन पोहोचले. ही एक माझी चूक झाली. मी विचारलं नाही अगोदर. मी डायरेक्ट गेलो म्हटलं गेलं तिथं सांगाल समोर लोकेशन वगैरे आपल्या ऍपवर दाखवून. तर ते सर काय ऐकलं तर मला मी त्यांना ज्या मोबाईल त्यांचा मोबाईल माझ्या हातात होता. मी बोललो सर वाढतील 50-60 रुपये तरी वाढतील तुमचे. तर नाही मी 312 देणार. मी बोललो ठीक आहे सर हे घ्या उतरा तुम्ही. तर मी असं बोललो होतं लगेच त्यांचं रिएक्शन होतं काय म्हणलं हा सर उतरा. त्यांनी असं मी फक्त तोच बोललो उतरा. मग लगेच ते आपलं काय मला त्यांनी ते सुद्धा एका शब्दात काय बोलले ना उतरले. त्यांचे मिसेस वगैरे सामान मग काढलं त्यांनी. ठीक आहे. मी इथं थांबवलं सर पहिली राईड कॅन्सल करा तुम्ही. तर त्यांनी राईड कॅन्सल केली. तर ओलाला तर काय कॅन्सलेशन चार्जेस वगैरे तर मला शो नाही करत आहे पण जाऊ दे आपल्याला काय एवढं ना माझी. तर मी उबरची माझी ट्रिप भेटली मी घेऊन आलो लगेच. तर आपल्याला तर मला फक्त एवढंच बोलायचं आपल्याला बघा आपल्याला सवय आपण आपले 10-15 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर 25 किलोमीटर डेली मध्ये होतच राहतात. आपण स्वतःहून गाडी कधी CNG भरताना वाला किंवा घरी येताना परत कुठे जेवायला जायचं असेल काही वगैरे इतर कामामध्ये आपले 1 किलोमीटर वर खाली होतात म्हणून आपल्याला इतका फरक नाही पडत. पण कस्टमरला जर आपण स्वतः आपण हे होतोय म्हणजे आपण थोडंफार समजून घेतोय आणि जातोय कस्टमरच्या लोकेशनवर तर कस्टमरला पण समजलं पाहिजे की हा बाबा आपली चुकी आपली लोकेशन रॉंग आहे आणि आपण असं चुकीची लोकेशन टाकली. तर जर ड्रायव्हर येतो तो तुम्हाला काय बोलतो तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे स्वतःहून तर मागत आहे ना. जो फेअर तुम्हाला ऍपमध्ये दाखवाल जो तुमचा जो तुमचा ऍड्रेस एडिटचा चार्जेस येईल तुम्हाला ऍपमध्ये दाखवाल तोच द्या तुम्ही.
तरी काय काय कस्टमर तयार होतात ना, काय काय जे समजूतदार वगैरे असतात ते तयार होतात, पण हेच कस्टमर काय काय असतात, आता काय मग त्यांच्या इगो असतो काय असतो आपल्याला माहित नाही. पण ठीक आहे, असू द्या. या लोकांसाठी जे ओनली मीटरवाले असतात मग त्यांच्यासोबतच जायला बेटर आहे त्या लोकांना. आता मला तर बघा जास्त नाही तर हार्डली 3 मिनिटांचं ट्रिप लागली उबर करणं. मी पुन्हा युटर्न मारून हल्दीराम कडक परत गेलो, कस्टमरला पिकअप केला. आणि हे जे कस्टमर उतरले ते हल्दीरामचे तर नाही, हल्दीराम बसले, मी बाहेर आलो स्टेशनच्या बाहेर आला, त्यांच्याशी बोललो तर ते बोलले नाही वगैरे. मग तिथं बाहेर उतरवलं त्यांना प्लॅटफॉर्मवर 6च्या, विचार करा. आणि ते उतरले पण येते. आता एखादं कोण असतं तर मी तसं विचार केला, मी सोबत ठीक आहे त्याला जाऊ द्या, 100 रुपये जास्त होईल तर 100 रुपये होते, मी असं बोललो असतो. आता काय त्यांचा प्रॉब्लेम असेल आपल्याला माहिती आहे. ते असं बोलले पण नाही की नाही घ्या जाऊ द्या एवढं नाही. त्यांनी रिक्वेस्ट जरी केली असेल तर आपण त्याला स्वतः बोललो असतो तर 20 रुपये जास्त द्या की असं आपण बोललो असतो. तसं एका नाही 312 देणं, मग आपला एकच शब्द मी प्रेमाने बोललो, ठीक आहे सर उतरा असं बोलला. ऐकलं काय म्हणून हा सर उतरा, म्हणजे ते पण उतरले. त्यांनी पण मला काय 2 शब्द काय बोलले ना काय नाही. मी तिकडनं फक्त दुसरी ट्रिप मी जी घेतली बाहेर येताना बघितलं ते काय रिक्षावाले होते त्यांच्याशी बोलत होते. आता रिक्षावाले एकदम 100% रात्रीच्या टायमिंगला इथं चिंचवडला यायला त्याच्यामधनं 400 ते 450च्या आसपास किंवा 500 रुपये पण घेतील, काय सांगता येणार नाही. तर जाऊ द्या, हा एक फक्त इन्सिडेंट झाला. मी फक्त तुमच्या लोकांना पण हेच सांगेल की बायचान्स कोणत्या कस्टमरची लोकेशन वगैरे रॉंग असेल पिकअपच्या टायमिंगला, जायच्या अगोदर त्यांच्या लोकेशन त्यांना सांगा सर आल्या लोकेशन अपडेट करावं लागेल. अपडेट झाला काय फेअर असतील 20, 30, 50 काय रुपये एक्स्ट्रा जे होतील ते तुम्हाला द्यावे लागतील. तर असंच करत जावं. आणि दुसरी गोष्ट, कधी पण तुम्ही असं म्हणजे कस्टमरच्या कोणत्या ड्रॉप लोकेशन जातात, ड्रॉपवर गेला आणि तिकडली लोकेशन असेल दुसरीकडे कुठं असेल तर तो बोलतो ठीक आहे मी ऍडिट करतो. तो ऍडिट कधी करू नका घेऊ. ऍडिट कधी होत असेल, ऍडिट जर करचाल तर जिथनं डेजिग्नेशन तुम्ही चालू झाली आहे तर ड्रॉप लोकेशनमध्ये तिकडला डिस्टन्स काउंट होणार. तुम्ही जर त्यांना सर बोला सर आपण तुमच्या जो ड्रॉप लोकेशन तिथं आलो तर तुम्ही आता ऍड स्टॉप करा, तर ऍड स्टॉप करून घेत जावा, ऍडिट नका करून घेत जावा. तर ऍड स्टॉप करचाल तर तुम्हाला जी आहे तुमची म्हणजे अमाऊंट बनली पाहिजे ती भेटेल. जर तुम्ही ऍडिट करसाल जिथनं पिकअप केलं जो ड्रॉप लोकेशन आहे तेवढ्या डिस्टन्सची हे होणार. तर हे माझ्यासोबत झालं तर एकदा भोसरीला जायचं होतं, सॉरी त्यांना पिंपरी चिंचवडला जायचं होतं, त्यांनी भोसरीची लोकेशन टाकलेली, तर त्या टायमिंगला मी असं करून घेतलेलं. आता ठीक आहे, तर ओव्हरऑल आपण डायरेक्ट आता आपल्या अर्निंग बद्दल बोलूया. आज आपली खरंच खूप अर्निंग चांगली झाली आहे 12 तासच्या ह्याच्यामध्ये. तर बघितलं आता सकाळ पण दिवस काढलेले, आता 120 झालेत. तर टोटल अर्निंग बद्दल बोलू तर ट्रिपचे फक्त 3472 झालेत. माझा सीएनजी माझी 550चा भरलेला आणि अजून हाफ कांडी एक कांडी आहे. तर टोटल 550 प्लस 300 करा 850चा माझा सीएनजी गेला असेल. मायनस 850 जर केले मायनस 850 तर टोटल 2622चा आपला आजचा बिझनेस झालाय. तर ठीक आहे, 12 तासामध्ये झालाय ओके ठीक आहे. आणि मी जसं बोललो की काल आपले 500 रुपये कमी झाले, तर मी हेच बोललो कधी 500 रुपये कमी होणार तर कधी जास्त होणार. तर मला अपेक्षा नव्हती आज होतील करून, पण एवढंच की लॉंग ट्रिप आपल्याला भेटले त्यामुळे आपला कम्प्लीट झालाय. तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, असू द्या मित्रांनो. तर आता लेट झाला, आपण जाऊया घरी, जेवण वगैरे करूया, झोपायचं, परत सकाळी जिम वगैरे जायचंय. आणि उद्या माझा प्रयत्न असेल की डेली व्लॉग जसं बनवतो तसं उद्या स्टार्ट करणार आहे. तर उद्या थोडंफार खास दिवस पण आहे, तर बघूया उद्या जर झालं पॉसिबल तर मी नक्की बनवेल. उद्या काय नाही ते उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की अपडेट देईल. तर ठीक आहे मित्रांनो, जर आपली आजची अर्निंग आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.